ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। ज्ञानोबा रायांच्या 750व्या जन्मोत्सवाचा औचित्य साधून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान आणि वारकरी संप्रदायाची जन्मभूमी असणाऱ्या श्री क्षेत्र नेवासा इथून देहू, आळंदी, त्र्यंबकेश्वर प्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी आषाढी वारी पायी पालखी सोहळा इथून 19 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। अहिल्यानगर आणि संभाजीनगर जिल्ह्यामधील 30 ते 40 दिंड्या आणि 25 ते 30 हजार भाविक यामध्ये सहभागी होणार आहेत। अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यामधनं भव्य पालखी सोहळा जाणार आहे। त्यामुळे श्री क्षेत्र नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान इथे सोहळ्याच्या नियोजनाची अंतिम बैठक गंगापूर येथील विठ्ठल आश्रमाचे रामभाऊ महाराज राऊत आणि संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे हरिभक्तपरायण देवीदास महाराज म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली आहे। बैठकीमध्ये पालखी सोहळा मार्ग, मुक्कामाचं ठिकाण, वारीची, कीर्तनाची, भजनाची, दिंडीमधील सहभागी वारकऱ्यांसाठी नियमावली आणि सोहळ्याची रूपरेषा देण्यात आली आहे। नियोजन बैठकीसाठी दिंडीमध्ये सहभागी होणारे महाराज मंडळी आणि दिंडी चालक या बैठकीसाठी हजर होते। तर हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नेवासा इथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचा पहिला रिंगण सोहळा होणार आहे। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याच्या बैठकीसाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग विश्वस्त तसेच सहभागी होणारे दिंडी चालक, वारकरी उपस्थित होते। तर यावेळी आभार कैलास जाधव यांनी मानले आहेत। वारकरी संप्रदायाचं उगम स्थान किंवा मूळ पीठ ज्याला म्हणावं असं श्री क्षेत्र नेवासा, की ज्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी ज्ञानदेवी रचिला पाया असं आपण जे म्हणतो, ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या रूपानं या वारकरी संप्रदायाची पायाभरणी केली। त्या पवित्र क्षेत्रापासून पंढरपूर क्षेत्रापर्यंत आळंदी, देहूप्रमाणेच पालखी सोहळा अनेक दिंड्यांना समाविष्ट करत या वर्षीपासून निघतो आहे। या वर्षी ज्ञानोबारायांचा 750वा जन्मोत्सव आहे। त्याचं औचित्य साधून हा सोहळा मार्गस्थ होणार आहे। नेवासा आणि परिसरातील तालुके, संभाजीनगर जिल्हा या ठिकाणावरून जवळजवळ एकत्रित 30-40 दिंड्या यामध्ये समाविष्ट होणार आहेत आणि 25-30 हजार भाविक यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं उपाययोजना केली गेलेली आहे। 19 जूनला या नेवासा क्षेत्राहून प्रस्थान होईल। 19 तारखेला नेवासा क्षेत्रातच मुक्काम पहिला होणार आहे। आणखी काही उपाययोजना या बाबतीतल्या त्याचा प्रयत्न चालू आहे। वरिष्ठ पातळीवर देखील याची दखल घेण्यात आलेली आहे। तरी सर्व भाविकांना मी आवाहन करतो श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे की या सोहळ्यामध्ये आपण सहभागी होऊन आनंद लुटावा। जसा श्री क्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र देहू, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर अशा सर्वच क्षेत्रातून पालखी सोहळे निघतात, त्याचप्रमाणे आपल्या श्री क्षेत्र नेवासा येथील ज्ञानेश्वरीचं रचनास्थान, ज्ञानेश्वरीचं जन्मस्थान अशा या पवित्र क्षेत्रातून तशाच प्रकारे ज्ञानेश्वरी पालखी सोहळा हा या वर्षीपासून ज्ञानोबारायांच्याच संकल्पनेतून आकार घेत आहे आणि त्याची सुरुवात प्रस्थान 19 जूनपासून इथून प्रत्यक्ष मार्गस्थ हा सोहळा होईल आणि
दररोज साधारण 20 किलोमीटरची वाटचाल करत करत तो पंढरपूरला अष्टमीला पोहोचेल. नवमीला क्षेत्रातून नगर प्रदक्षिणा होईल आणि मग आपापल्या ठिकाणी सगळे दिंडीवाले थांबतील आणि पांडुरंगाची सेवा करतील, अशी ही योजना आहे. तर आदर्शाच्या बाबतीमध्ये ज्ञानोबारांच्या सोहळ्याचं नाव घेतलं जातं. तसंच आदर्शाच्या बाबतीमध्ये नेवासा येथून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचा पालखी सोहळा जेव्हा जातो तर भविष्यामध्ये सोहळा कसा असावा, नियम कसे असावेत आणि इथला तो आदर्श सर्व दूरपर्यंत जावा याकरता सर्वांच्या अनुमतीने सुलभ अशी मार्गदर्शिका की जी अगोदरच आचरणात आहेच, पण आता प्रकर्षाने लक्ष देऊन कटाक्षाने हे नियम पाळावेतच, पालन व्हावं या हेतूने नियमावली झालेली आहे. शंकर नाबदे, C24 तास, निवासा. ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.